राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं अचूक अंदाज घेणारं आपल्या विचारांचं चॅनल म्हणजेच ओम साई। त्यानिमित्त कांग नदी स्वच्छता अभियान आपण अभियान सुरू करत आहोत। जामनेरकर नागरिकांना मी आवाहन करते की त्यांनी स्वच्छता मोहिमेमध्ये जास्तीत जास्त सहभाग होऊन जामनेर शहर स्वच्छ सुंदर कसं राहील। खरं तर आज जागतिक पर्यावरण दिवस आहे आणि एक पर्यावरणाचा संदेश देत आहेत आपण, काय नेमकं विषय? खरं तर आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आपलं केंद्रीय नेतृत्व माननीय मोदीजी साहेबांच्या नेतृत्वात संपूर्ण देशात पर्यावरण दिन हा मोठ्या उत्साहाने साजरा होतोय। आज महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे संकटमोचक आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वात जवळपास 10,000 लोकांच्या लोकसहभागातून तिथली नदीचंही स्वच्छता अभियान ही जोरात सुरू आहे आणि आज त्याच अनुषंगाने जामनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ साधनाताई महाजन यांच्या नेतृत्वात आपली कांग नदी ही स्वच्छ करण्याची मोहीम नगरपालिका आणि कार्यकर्त्यांनी हाती घेतली आहे आणि आज या कार्यक्रमाचा शुभारंभ इथे होतोय। खरं तर आपण पाहत असाल की जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्याची खऱ्या अर्थानं गरज काय? आज 48-49 अंश सेल्सिअस तापमानपर्यंत तापमान पोहोचलेलं आहे आणि म्हणून एक पेड़ माँ के नाम ही घोषणा माननीय मोदीजींनी केली आणि कार्यकर्त्यांनी देखील त्या अनुषंगाने वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतलाय। जवळपास 10,000 वृक्ष लावण्याचा संकल्प जामनेरमध्ये करण्यात आलेला आहे। माननीय गिरीश भाऊंच्या आदेशाने नुसते ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम करून चालणार नाही, तर तो जे वृक्ष आपण लावलंय ते त्याचं संवर्धन केलं पाहिजे, वृक्ष वाढवले पाहिजे। कारण आपण बघतोय की अनेक कारणांमुळे वृक्षाची खूप मोठी कत्तल होताना दिसते आणि त्यामुळे जागतिक म्हणजे पर्यावरणाचा कुठेतरी ऱ्हास होतोय आणि तो सांभाळायचा असेल, येणारे पुढच्या पिढीला चांगले सुगीचे दिवस जर आपल्याला द्यायचे असेल तर निश्चितच या विषयाकडे लक्ष देणं ही प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे। आव्हान करा जामनेरकरांना। जामनेर नगर परिषद मार्फत आपली शहराची जी जलवाहिनी मुख्य वाहिनी नदी आहे कांग नदी, त्याचा महास्वच्छता अभियान आपण जामनेर नगर परिषद मार्फत राबवत आहे। सदर अभियानाचे आपण व्यापक जनजागृती केली, तसं सोशल मीडियावर व विविध माध्यमांद्वारे आपण कांग नदी स्वच्छतेचं महत्त्व लोकांना पटवून दिलेलं आहे। तसंच या कांग नदी महास्वच्छता अभियानामध्ये आता सर्व आमचे जे नगर परिषदेचे कॉन्ट्रॅक्टर आहे, स्वयंसेवी संस्था आहे, सर्व राजकीय पदाधिकारी असतील, तसेच नागरिक असतील, तसेच पर्यावरण संस्था आहे, यांना मी जाहीर आवाहन करतो, विनंती करतो की त्यांनी या कांग नदी महास्वच्छता अभियानामध्ये सहभागी व्हावं व आपलं हरित सुंदर जामनेरसाठी नक्कीच योगदान द्यावं। मी आपलं जल है तो कल या उक्तीप्रमाणे आपण सर्वांनी आपल्याला पाण्याची बचत करण्यासाठी व आपलं जे हे जीवनरेखा आहे नदी, त्याचं संवर्धन करण्यासाठी आपण निश्चितच एक चांगला उपक्रम केलेला आहे। मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो की आपण जास्तीत जास्त या मोहिमेमध्ये योगदान द्यावं व नगर परिषदेला सहकार्य करावं। धन्यवाद। हे अभियान जे आहे ते एक दिवसापुरतं आहे की यापुढेही चालू राहणार? नाही, शहरात देखील स्वच्छता राबवणार हे अभियान कंटिन्यू आपण आपला साधारणपणे जामनेर शहराला 2.5 ते 3 किलोमीटरचा जो कांग नदीचा क्षेत्र लाभलेलं आहे, त्याची संपूर्ण डीप क्लीन ड्राईव्ह आपण या मोहिमेमध्ये करणार आहे। त्याच्यामध्ये साधारणपणे आपण 3 ते 4 दिवसाचा आपण टेन्यूर ठेवलेला आहे। त्याचप्रमाणे आपलं मान्सून पूर्वची तयारीमध्ये आपण शहरातील जेवढे काही नाले, छोट्या नाले असतील, छोटे मोठे नाले, तिथे आपण ऑलरेडी साफसफाई करण्यास म्हणजे सुरू केलेली आहे। जागतिक आज पर्यावरण दिन आहे 5 जून, त्यानिमित्त सर्वांना शुभेच्छा। आज जामनेर नगर परिषदेने कांग नदी स्वच्छता अभियान हे चालू केलेलं आहे। आमच्या केशव किरण पर्यावरण संस्था ही पर्यावरणप्रेमी संस्था आहे आणि नगरपालिकेने आम्हाला आमंत्रित केलं, त्यामुळे आम्ही एक 40-50 सदस्य उत्स्फूर्तपणे या कामामध्ये सहभागी झालो। हा आमचा मनातला किती दिवसांपासूनचा प्रोजेक्ट होता की आपल्या गावातील, आपल्या शहरातील नदी ही स्वच्छ झाली पाहिजे। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमामि गंगे अभियान हे चालू केलं, परंतु गंगेची खोली आणि उंची, लांबी, रुंदी फार लांब आहे, त्याच्यामुळे ते अभियानही बरेच दिवस चालत आहे, त्यात अपयशही येत आहे। पण ज्या छोट्या छोट्या नद्या आहे की ज्यांची लांबी कमी किलोमीटरची आहे, 50-60 किलोमीटरची आहे, ते आपण सहज स्वच्छ करू शकतो। आता जामनेर शहरामध्ये कांग नदीची हद्द 3 किलोमीटर आहे आणि जर नगरपालिकेने मनावर घेतलं तर 3 दिवसात ती नदी स्वच्छ होऊ शकते। त्यामुळे नागरिक, स्वयंसेवी संस्था आणि पर्यावरण प्रेमी यांनाही आम्ही आवाहन करतो की आमच्यासारखे तुम्ही या कामात सहभागी व्हा। नगरपालिकेने आम्हाला इथे बोलवलं, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार आणि हे काम नगरपालिका पूर्णत्वास नेईल अशी आम्हाला शाश्वती आहे। धन्यवाद।